आमचे ऑफिशियल अंपायर गंभीरजी पाटील सर यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि हिंदू धर्माचे रक्षण करता धर्मवीर संभाजी राजांसारखा छावा झाला ना कोणी होणारा दुसरा. गणपती बाप्पा मोरया. लवकर मॅच संपून सर्वजण आपापल्या घरी या. आपण सर्वजण जुडतोय साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासुरंग बाबा स्मृती चषक या स्पर्धेचे दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून कॅप्चर झाली होती. सातत्याने दुसऱ्या वर्षी सुद्धा आणि याच 2 आठवड्या आधी सुद्धा पाटील नेटवर्कची टीम आमच्यासोबत या ग्राउंडच्या दिशेने जुळले होते. आता पण ऑफिशियल अंपायर गंभीरजी पाटील सर हे सुद्धा जुळलेले आहेत या स्पर्धेसाठी. यस पंच मॅच स्टार्ट. पहिला सामना श्रीदेव विरुद्ध साई माऊली. पहिला चेंडू फुलटॉस. चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. सिंगलचा पंचांचा इशारा. श्री गणेश झाला श्रीदेव संघाचा या एकेरी धावेने. पहिल्या चेंडूवरती सिंगल. कारण की या ग्राउंडचा जर का विचार केला तर आपण एक लो स्कोरिंग सामने आज सुद्धा ग्राउंडवर आपण खूप पाहिले आहेत. ऑन साईडला हलक्या त्याने घेऊन काढला चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 2. साई माऊली आपल्या घरच्या संघावर घरच्या मैदानावरती पहिलाच सामना कुठेतरी खेळतोय. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढला चेंडू. डिक्लेअर झोन 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 3. ऑफच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा कुठेतरी प्रयत्न होता पण सिंगल फुलटॉस चेंडू. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 4. बॅकफुटर येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चुकी आणि आपल्या डीजेला पहिली संधी. कम ऑन डीजे. थँक्यू. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 8. शेवटचा आणि अंतिम चेंडू हलक्या त्यांनी खेळून काढला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये 1 चौकार आणि 9 धावा. पुन्हा एकदा देऊया डीजेला संधी. कम ऑन डीजे. फटका आलाय सर. एका मोठा फटक्यावर अख्खं स्कोरबोर्ड बघायला गेलं तर 4 ने धावफलक पुढे असेल. मग शेवटच्या क्षणाला जर का कॅल्क्युलेट केलं तर 5चा धावफलक कुठेतरी पुढे असते. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षण चांगलं पूर्णपणे स्वतःला झुकून दिले. या खेळपट्टीचा सुद्धा अनुभव आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा सुद्धा हा फायदा असतो की ग्राउंड आउटफील्ड काय आहे. चेंडू किती लांबच्या दिशेने ट्रॅव्हल होऊ शकतो. किती फास्ट ट्रॅव्हल होऊ शकतो. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी महत्वाच्या 3 धावा रोखल्या गेल्या आहेत. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 5व्या चेंडूला हलक्या त्याने प्लेट करून घेऊन काढला. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 14. शेवटचा आणि अंतिम चेंडू आमचे ऑफिशियल अंपायर ऑन साइडला घेऊन काढला. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट. अखेरकार षटक संपलं गेलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 15.
घेऊया ब्रेक. ऐकूया पुन्हा एकदा डीजे मार्फत सुमधीर संगीत. नवीन गोलंदाज भरत पहिल्या चेंडूला पिचवर घेऊन काढलं. चेंडूला स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता पण चेंडूला फील्ड करण्यापर्यंत एक धाव कंप्लीट. एकने धावफलक पुढे सरकताना 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकावरती धावा 16. ऑफसाईडला हलक्या त्याने घेऊन काढलं. बघा दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 17. सिंगलला जास्त महत्व दिलं जाते कारण की आपण पाहतोय आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणाने उन्हाचा ताबा सुद्धा ऑफसाईडला हलक्या त्याने घेऊन काढलं. तिन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 18. बघा एकच मोठा फटका कुठेतरी मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या एका मोठ्या फटक्यानंतर सिंगलला जास्त महत्व की मागच्या सामन्यामध्ये विचार केला तर जिकडे या मैदानावरती आपण लीग फॉर्मॅटच्या मॅचा खेळलो होतो तिकडे श्रीदेव संघ टॉप 4 मध्ये येऊन एक चांगला खेळ सुद्धा या संघाने सुद्धा दाखवला होता. आणि आजच्या दिवशी पहिलाच सामना साई माऊली घरच्या संघाच्या विरुद्ध खेळावा लागतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 19. शेटच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल कंप्लीट. सारखा चेंडू हातात आला होता. धावचीची संधी बदलायची. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. त्याने चेंडूला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 21. घेऊया ब्रेक. ऐकूया पुन्हा एकदा डीजे मार्फत सुमधीर संगीत. चला सन्माननीय अनिकेत घारे यांना विनंती असेल आमच्या व्यासपीठाच्या दिशेने स्थानबंद व्हायचंय. शेवटच्या वाईटचा कुठेतरी नॉन स्ट्राईक एंडवरतून एक कॉल होता पण त्याला घेऊन काढलं. सिंगलने धावफलक पुढे सर. शेवटचा आणि अंतिम षटक. बोलण्याची मारवादी रोहन नेहमी आपण पाहतो साईमाऊली संघाकडून शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सांगला जातो पण या शेवटच्या षटकामध्ये कुठे ओ हो पंचांचा आमच्या पंचगंभीर पाटीलजीने यांना पहिली संधी दिली हात पूर्णपणे खोलण्याची. व्हाईटचा इशारा एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना. वाईट नंतर कमबॅक. सिंग हो कुठेतरी धावचीची संधी बनली असती. पंचांचा इशारा लेग बायच्या रूपात एक धाव. यष्टीरक्षक सुद्धा चेंडूवर जाईपर्यंत एक गुड रनिंग बिटवीन द विकेट श्रीदेव या संघाची. धावफलकार धावा आपण पाहतोय 24 धावा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा उर्वरित 4 चेंडू 30+ कुठेतरी मनामध्ये सेट केला असेल. उलटा चेंडू फटका. चांगला चेंडूला लेफ्ट केला. पहिला आदरा श्रीदेव संघाला. कमांड डीजे. खेळ झाला. धावफलक धावा 24. नवीन बॅटर मोनिश मैदानाच्या आतमध्ये येताना. पहिल्या चेंडूला ऑफ साइडला घेऊन काढला. एकने धावफलक पुढे सरकताना. 4 चेंडूचा आतापर्यंत 25. ऑफ साइडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण.
क्षेत्ररक्षण चांगलं, चेंडूला थ्रो सुद्धा तेवढा जलद गतीने केलं, डायरेक्ट क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या हातात. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा झाला. नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही संघाचे करणारा विनंती असेल टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. फुल टॉस चेंडू ऑफ साइडला चांगला फटका, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हाताकडून सीमारेषा पार. कमांड डीजे. विरुद्ध विघ्नेश फायटर दोन्ही संघाच्या करणारा विनंती असेल टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. वक्रतुंड सीसी विरुद्ध विघ्नेश फायटर. वक्रतुंड सीसी प्लीज कर्णधार टॉस का बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. चला सुजितजी केसरी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकींना विनंती असेल आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने जॉईन होतील. दोन्ही संघ बेस्ट ऑफ लक. हेडीचा कॉल टेलरला कॉंग्रॅच्युलेशन. सिद्धेश नाणेफेक जिंकले, काय निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. एकंदरीत संघाची मागच्याच आठवड्यात तुम्ही चॅम्पियन ठरला, एकंदरीत संघाची तयारी कशी आहे या सामन्यासाठी? नॉर्मलच आम्ही खेळू, जसे पहिला खेळत होतो तसे 100% परत देऊ. 100%. एकंदरीत या स्पर्धेविषयी काय बोलूया? या स्पर्धेमध्ये या ग्राउंडवरती एक लो स्कोरिंग ग्राउंड आपण पाहतोय, त्या ग्राउंडवरती खेळताना एकंदरीत स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? आयोजन तर नेहमी चांगलंच असतं, त्यासाठी पिंटूरचं मी धन्यवाद करेन. बेस्ट ऑफ लक, कॉंग्रॅच्युलेशन. नाणेफेक जिंकलात. हार्ड लक वक्रतुंड सीसी. नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षक केला. आता मनाच्या विरुद्ध जाऊन फलंदाजी करायची आहे. एकंदरीत किती धावापर्यंत समोरच्या संघाला आव्हान ठेवायचं आहे? आम्ही 35 पर्यंत धावा ठेवू. 35. एकंदरीत या ग्राउंडवरती तुम्ही पहिलाच लीग फॉर्मॅटची मॅच खेळत असतील, एकंदरीत संघाची तयारी आणि या नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे. बेस्ट ऑफ लक पूर्ण तुमच्या टीमसाठी. नाणेफेकीचा अहवाल असा होता, विघ्नेश फायटर विरुद्ध वक्रतुंड सीसी. विघ्नेश फायटर नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडले. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 4. एकतीस 31 धावेचं एक मोठं आव्हान आहे. वाईटचा इशारा, पंचांचा एक अतिरिक्त धावा धावफलकामध्ये ऍड होताना. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा आहेत 5. ऑफ साइडला ड्राईव्ह, फटका चांगला, क्षेत्ररक्षण, फंबल. अखेरकार चेंडू अडला गेला. कुठेतरी चेंडूला फील्ड चांगलं केलं होतं, पण थ्रोच्या नादामध्ये सिंगलला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न केला. अखेरकार सिंगल अडली गेली. कुठेतरी एक जमेची बाब असेल श्रीदेव या संघासाठी. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा आहेत 5. हलक्यात त्यांनी चेंडूला
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 6. घेऊया ब्रेक. ऐकूया पुन्हा एकदा डीजे मार्फत सुमधीर संगीत. विनंती असेल आमच्या व्यासपीठाच्या दिशेने स्थानपन्न व्हायचं आहे. अनिकेत घारे यांना सुद्धा विनंती असेल. शैलेजी ग्राडे मैदानाच्या आत स्टेटच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषा पार. कमान डीजे. शैलेजी ग्राडे यांना सुद्धा विनंती असेल तुम्ही सुद्धा आमच्या व्यासपीठाच्या दिशेने स्थानपन्न व्हायचं आहे. चारी मान्यवरांना विनंती असेल आदरपूर्वक घेऊन आमच्या व्यासपीठाच्या दिशेने स्थानपन्न व्हायचं आहे. आपण सर्वजण पाहतोय साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासरुंग बाबा स्मृती चषक या स्पर्धेचं दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेला खूप प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. सामन्याच्या दिशेने आपण लगेचच होतोय. जिकडे एका चौकाराची कुठेतरी साई माऊली संघाला गरज होती तो एक चौकार कुठेतरी आलेला आहे. आता धावफलकर धावा 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 11. 11. हलक्या त्यांनी चेंडूला ऑफ साईडला घेऊन कट केलं. फक्त चेंडूला सिंगलने धावफलक पुढे झाले. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धाव 12. बघा सामन्यामध्ये विचार केला तर एक मोठा फटका स्टेटच्या दिशेने चौकार आला. त्यानंतर सिंगलला जास्त महत्त्व दिलं. पुन्हा एकदा जर का एखादा खराब चेंडू आला त्याच्यावरती कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा मनामध्ये माइंडसेट असेल. की हे सुद्धा आपण पाहतो क्रिकेटवरती चांगल्या चेंडूचा पूर्णपणे सन्मान केला जातो. एखादा जर का फुलटॉस या खराब चेंडू आला त्या चेंडूला पूर्णपणे खेळून काढलं जाते. नक्की त्याला अपमान जर का त्या चेंडूवरती 4 धावा आला तर धावफलक 4ने पुढे सरकते. आणि या सामन्यामध्ये विचार केला तर साई माऊली संघ एका चौकाने पुढे. रोहन फुलटॉस चेंडू इंटू द गॅप. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला फीड केलं गेलं. सिंगल. बॅकअप आहे. आता थ्रो जर का स्वतःने गेला तर बॅकअप सुद्धा स्वतः. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू 14 धावा धावफलकावरती. ऑफ साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थ्रू गॅदर थोडासा केला होता फास्ट पण कुठेतरी जलद गतीने थ्रो आला नाही. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 15. घेऊया ब्रेक. ऐकूया डी. धावा 15. जे परिस्थिती फुलटॉस चेंडू स्टेटच्या दिशेने घेऊन काढला. धावफलक एक ने सिंगलने फक्त धावफलक पुढे. धावची जी संधी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होती. मग फुलटॉस चेंडू होते त्या फुलटॉस चेंडूला मोठे फटके खेळण्यात फटके एक्झिक्यूट केले जातात ज्या प्रकारे फटके पाहिजे बॅटमध्ये. पण क्षेत्ररक्षण सुद्धा होते कारण की एखादी चुकी जर का क्षेत्ररक्षण फील्ड करताना झाली. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षण चांगलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये स्टेपचा अपील टेडी यांनी सुद्धा केली होती आमचे ऑफिशियल अंपायर. आपण पाहू शकता लेग साईडच्या दिशेने विवेक पाटील सर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्यांना सुद्धा आपण पाहतोय सातत्याने अंपायरची भूमिका चांगली निभावत आहेत विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळताना. ऑफ साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षण चांगलं. निर्धाव चेंडूची येस निर्धाव चेंडूची सांगता सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होतोय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 17. जर का इथून पुढे एखादा मोठा फटका साई माऊली या संघासाठी आला नाही तर खतरा. तोच मोठा फटका जर का आला तर आणि मोठा फटका आला. जसा मोठा फटकाचा उल्लेख केला तसा मोठा फटका. कमान डीजे. थँक्यू डीजे. 8 चेंडूचा आतापर्यंत खेळ. 8 चेंडू उर्वरित 8 चेंडू आणि 10 धावाचं इक्वेशन. एखादा मोठा फटका आलाय कुठेतरी जो मोठा फटका श्रीदेव संघाला महाग पडू शकते. 8-10चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. ऑफ साइडला चेंडूला कट केलं. डीजेच्या दिशेने चेंडूला घेऊन काढलं.
उर्वरित 7 चेंडू आणि 9 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू, तिसरा षटकातील एक महत्वाचा चेंडू. सामना कोणत्या दिशेने जाईल या चेंडूवरती कुठेतरी सामन्याचा लेखाजोखा अवलंबून असेल. 7-9चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये ऑन. चेंडूला घेऊन काढलं फक्त ऑन साईडला घेऊन काढलं. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावा या शेवटच्या षटकात ऐक्य डीजे मार्फत पुन्हा एकदा सुमधीर संगीत कमांड डीजे. चला श्रीदेव संघ 15 मिनिटाचा अवधी सुद्धा आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. जर का 15 मिनिटं डायरेक्ट झाली कंप्लीट तर आयोजन कमिटी डायरेक्ट ऑब्जेक्शन घेऊन 2 रनची तुम्हाला सुद्धा पॅनलाइज होऊ शकते. 15 मिनिटात 4 षटकं हातावून झाली पाहिजे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू ऑफ साइडला फटका चांगला. मोनिश चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 धाव कंप्लीट. बघा आयोजन कमिटीकडून एक नियम सांगण्यात आला, तुमचे विरार क्रिकेट असोसिएशनच्या नोंदणी फॉर्म मध्ये जे 16 खेळाडू रजिस्टर असतील ते 16 खेळाडूच फक्त तुमच्या डगआउट मध्ये बसू शकतात. हा जर का नियम कोणाला समजला नसेल तर तुम्ही आयोजन कमिटीकडे येऊन या नियमाबद्दल काही विचारपूस करू शकता. जर का आयोजन कमिटी आणि समोरच्या संघाने जर का तुमच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्हाला 2 रननी पॅनलाइज व्हावं लागेल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. बघा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ बाकी आहे. 5-7चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये अजून ऑन आहे. कोणत्या संघाला आहे या 7 धावांच्या विजयाची साथ? साई माऊली का श्रीदेव संघ? साई माऊली आपल्या घरच्या मैदानावरती खेळत आहेत. त्यावेळी विचार केला तर श्रीदेव संघ खऱ्या अर्थाने खूप चांगला परफॉर्म या मैदानावरती त्यांनी सुद्धा केला होता. मागच्या टॉप 4 मध्ये हा संघ सुद्धा आला होता आणि खूप चांगला प्रभावित केला होता आपल्या खेळीने या संघाने सुद्धा. श्रीदेव विरुद्ध साई माऊली एक महत्वाची मॅच. 5-7 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर बॅटर. एक जमेची बाब साई माऊली संघासाठी असेल, दोन्ही सलामीवीर बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर श्रीदेव संघ एखादा ब्रेक थ्रू जर का मिळाला तर सामन्यामध्ये कमबॅक सुद्धा करू शकतात. हलक्या हाताने चेंडूला घेऊन काढलं. 4-6चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. एखादा जर का मोठा फटका आला तर मॅच इकडून तिकडे सुद्धा येऊ शकते आणि तिकडून जर का त्या मोठ्या फटक्याला फील्ड गेलं तर मॅच श्रीदेवच्या साईडने अजून विचार केला तर श्रीदेव संघ वरच्या दिशेने चालू आहेत या मॅचमध्ये. सामना ऑन आहे. एखादा मोठा फटके रोहन या वैभवच्या बॅटमधून जर का नाही आला तर कुठेतरी सामना ऑफ सुद्धा होऊ शकतो. साई माऊली या संघात 4-6चं इक्वेशन ऑन. चेंडूला टॅप केलं. चेंडूला सिंगल साठी फक्त टॅप केलं. 3 चेंडू आणि 5 धावा. उर्वरित 3 चेंडू आणि 5 धावा. साई माऊली विरुद्ध श्रीदेव एक महत्वाची मॅच ऑन आहे. येणारे 3 चेंडू आणि 5 धावा. एखादा जर का मोठा फटका इकडून फसला गेला तर साई माऊली संघ सामन्यामध्ये बॅक जाऊ शकतो. तोच जर का मोठा फटका आला तर साई माऊली संघ सामन्यामध्ये ऑन होऊ शकतो. 3-5 आणि 5च्या नादात मोठा फटका खेळण्याच्या नादात मैदान सोडावं लागते. पहिला ब्रेक थ्रू साई माऊली या संघाला उशिरा आला पण कुठेतरी वेळ. कमांड डीजे. दोन 5चं इक्वेशन मैदानाच्या सामना ऑन. दोन्ही संघांसाठी एक महत्वाची मॅच. पहिला विजय कोणता संघ ठरेल? मोठा फटका ऑन साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं आहे. बघा आधीच खेळताना जर का सामन्यामध्ये विचार केला तर सिंगलला जास्त महत्व तुम्ही देता ती वेगळी गोष्ट आहे. सिंगलला जास्त महत्व द्यावं लागतं बॉक्स क्रिकेटमध्ये. पण जर का एखादा मोठा फटका नाही आला तर सिंगलच्या नादात सामन्यामध्ये कुठेतरी मागे. आता सामन्यामध्ये परिस्थिती विचार केली सेम आहे. जेव्हा साई माऊली संघ क्षेत्ररक्षण करत होता तेव्हा सुद्धा 2 चौकार, पण तो शेवटच्या चेंडूवरती आला त्याच्यामुळे धावफलकात 30+ धावफलक सेट केलं. आता रोहन मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी वाढले. 1-4च्या इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. दोन्ही संघांसाठी एक महत्वाची मॅच.
बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न ऑफच्या दिशेने चेंडूला फील्ड करेपर्यंत एकही धाव नाही. कॉंग्रॅच्युलेशन श्रीदेव अँड हार्ड लक साई माऊली संघ. दुसऱ्या सामन्याच्या आधी एक इनिंग ब्रेक मध्ये घेऊया डीजेला एकदा संधी. कमांड डीजे.